नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे भात करत असतो. मसाले भात, तोंडली भात, टोमॅटो भात, वांगी भात, कोबी भात, पुलाव, बिर्याणी करत असतो. परंतु हा कैरीचा मोसम आहे आणि या मोसमामध्ये आपण जर कैरीचा भात नाही केला तर आपण काय केलं? तर मी आज करणार आहे कैरीचा भात. साधा, सोपा, पटकन होणारा आणि अतिशय चविष्ट असा हा भात आपण करायला जाऊया. चला, आपण साहित्य बघूया का? 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे. 1 तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तोतापुरी कैरी आंबटपणाला जरा कमी असते म्हणून ती घ्यायची असते. 1 हिरवी मिरची आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि पाव इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 चमचे ओल्या नारळाचा चव आहे. सैंधव मीठ आहे. इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे शेंगदाणे घेऊ शकता आणि ते फोडणीत तळू शकता. मोठा कापून घेतलेला 1 कांदा आहे. लाल सुक्या बेडगी मिरची आहेत. भरपूर कडुलिंब घेतलेला आहे. 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 मोठा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. प्रथम मी कैरीची सालं काढून घेते आहे आणि नंतर ती खिसून घेणार आहे. कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्या मी आता खिसून घेते आहे. कैरीचा आंबटपणा बघून आपण किती कैरी वापरायची आहे ते ठरवायचे. कैरी आंबट खूप आहे, त्यामुळे मी अर्ध्यापेक्षाही कमीच घेतली आहे, कारण आपला भात फक्त 1 वाटीचा आहे. आणि हे छोटेसे तुकडे करून घेतले. उरलेली कैरी मी चटणी करीन किंवा भेळ करताना त्यात वापरीन. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे. आणखीन 2 मोठे डाव मी तेल तापत ठेवलेलं आहे. 1 वाटी बासमती तांदूळ जो मी घेतला होता तो मी 10-15 मिनटं आधी भिजवून ठेवला होता आणि नंतर त्याच्यामध्ये 1च वाटी पाणी घातले आणि 1 शिट्टी काढून भात करून घेतलेला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षाही फडफडीत भात आवडत असेल तर तुम्ही अजूनही पाणी कमी घालू शकता. हा भात तुम्ही आता जो मोकळा केला की नाही त्याच्यावरच कैरीचा किस टाकायचा आणि त्याच्यावर फोडणीमध्ये आत्ता जे फोडणीचं साहित्य घेतले ते करायचं, फोडणी करायची आणि ती फोडणी याच्यावर ओतायची. अशा प्रकारे पण भात करता येतो. म्हणजे हा भात जास्त गरम नसतो, कोमट किंवा थोडासा गारच असतो. मी आत्ता भात फोडणीमध्ये टाकणार आहे, म्हणजे भात थोडासा गरम होणार आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आधी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घालून घेतली आहे आणि ती मी परतून घेते. तळली गेली कैरी. तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरणार असाल तर आत्ता लगेच ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालून भाजून परतून घेऊ शकता. माझ्याकडं भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यामुळे मी ते सर्वात नंतर घालणार आहे. हे बघा, आपली डाळ लालसर झालेली आहे, छान परतून झालेली आहे. 1 चमचा जिरं घालते. हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून घेते. 15 ते 20 कडुलिंबाची पानं करून घेतली. कडुलिंब भरपूर घातला आहे. लाल सुक्या बेडगी मिरच्या घातलेल्या आहेत. मस्त सुगंध सुटलेला आहे. डाळींचा, कडुलिंबाचा, जिऱ्याचा, सुंदर. आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते. पोहा बारीक जरा थोडासा चिरलेला आहे तो घालून घेते. कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे.
हा भात म्हणजे दाक्षिणात्य भाताशी साधर्म्य दाखवणारा भात आहे, किंवा आपण जो फोडणीचा भात करतो तशा प्रकारचा भात आहे. हा भातसुद्धा शिल्लक उरलेला कालचा म्हणजे शिळा भात असला तरी चालतो, किंवा तुम्ही ताजा भात घेतलात तरी पण चालतो. ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते, हिंग, हळद थोडीशी घातली, फोडणी छान परतून घ्यायची. फोडणी खमंग बसली पाहिजे, हे मात्र या भातासाठी अत्यंत आवश्यक आहे. कांद्यामुळं भाताला एक वेगळीच चव येते आणि त्याचा आंबटपणा कमी होतो. पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही कांदा नाही घातलात तरी चालेल. आपली फोडणी छान तयार झालेली आहे, कांदा पण शिजलेला आहे. आता मी कैरी घालून घेते आहे. एकजीव तर झाला पाहिजे आणि त्याचं शीत पण अखंड राहिलं पाहिजे. हे बघा, छान आला आहे, मिळून आला आपला भात. आता आपण ह्याची एकच वाफ काढायची आहे. तुमचा भात समजा एकदमच फडफडीत झाला असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हापका मारू शकता, किंवा तुम्हाला तसाच आवडत असेल तर काही प्रश्नच नाही. थोडंसं खोबरं आहे ते मी आतच घालून घेते आहे. मी अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे. कैरी जरा आंबट आहे. आता असा हा आंबट, गोड, तिखट असा मस्त असा चवीचा भात तयार होणार आहे. आहे की नाही सोपी रेसिपी याची. भात आपला आधीच शिजलेलाच आहे. आता फक्त 1 मिनिट मी झाकण ठेवून वाफ काढणार आहे. 1-1.5 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून घेतले आणि आता मी भात बघते. बघा किती सुंदर झालं आहे भात, मस्त. भाताला वाफ पण आलेली आहे छान. गॅस बंद करून घेते आणि आणखीन 1 मिनिट मी झाकण असंच ठेवणार आहे आणि मग प्लेटिंग करणार आहे. गॅस बंद करून घेतला. आपला चमचमीत, रसरशीत, आंबट, तिखट आणि रुचकर स्वादिष्ट असा कैरी भात तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. पहिल्यांदा थोड्या प्रमाणात करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. तुमच्याकडं अजून एखादी कोणती कैरीची रेसिपी, पाककृती असेल तर ती मला कळवा. ती पण मी करून दाखवीन. स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.